नमस्कार, वेलकम टू माय चॅनल रुपाली किचन। माझ्या अंगणात मी अळूच्या पानांचं झाड लावलेलं होतं। त्याच पानांच्या मी आज अळूवळ्या तयार करणार आहे। पानं खूप छान कोवळी होती। आपण मार्केटमधनं जी पानं आणतो ती शक्यतोवर कडक काड्या असतात त्याच्या। ही पानं कोवळी होती, खूप छान होती। सो आता मी हे स्वच्छ धुवून घेते आणि त्याला पुसून पण घ्यायचं आहे। त्याच्या ज्या काड्या असतात त्या काढून घेते। अशा प्रकारे काड्या त्याच्या काढून घ्यायच्या आहे। जर त्या काड्या आजूबाजूच्या ज्या काड्या असतात बारीक त्या जर का कडक असतील तर तुम्ही लाटण्याने त्याला प्रेस करून घ्यायचे, म्हणजे पान फोल्ड करताना ते ब्रेक होत नाही। एक बाउल घेतलेला आहे मी, त्यामध्ये 2 चमचे बेसन पीठ घेते, 2 ते 3 चमचे तांदळाचं पीठ ऍड करते। ओवा घेतलेला आहे, त्याला हातावर चोळून घ्यायचा आहे, फ्लेवर खूप छान येतो त्याने। लाल मिरची पावडर घेते, हळद, धनेपूड, जिरेपूड आणि चवीपुरता मीठ घालायचं आहे आणि मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे। यामध्ये तुम्ही हिरवी मिरची आणि लसूणची पेस्ट करून सुद्धा घालू शकतात। आता यामध्ये चिंचेचं पाणी घालते 3 चमचे। पानं खाजरी नव्हती त्यामुळे मी 3च चमचे घातलेला आहे। शक्यतो पानं खाजरी असली तर लिंबू किंवा चिंचेचा गर घालतात जास्ती। आता यामध्ये मी पाणी घालते आणि याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे। अशा प्रकारे पेस्ट तयार झालेली आहे। पानांवर ही पेस्ट लावायची आहे, पानं उलटी करून त्यावर लावायची आहे पेस्ट। बेसन तुम्ही दाटसर लावू शकता किंवा पातळ सुद्धा लावू शकता। यामध्ये मी तीळ विसरले होते, सो मी नंतर तीळ ऍड केलेली आहे। आता दुसरं पान याच्या अपोजिट डायरेक्शनला लावायचं आहे आणि त्याला सुद्धा बेसन पीठ लावून घ्यायचं आहे। सिंगल पानाच्या सुद्धा अळूवळ्या खूप छान कुरकुरीत होतात। त्याला बेसन लावून झालेलं आहे। याला आता रोल करून घेते। थोडं थोडं बेसन याला लावायचं आहे। अशा प्रकारे रोल करून घेतलेला आहे मी। या ठिकाणी मी एक चाळणी घेतलेली आहे, खाली पातेल्यामध्ये पाणी घेतलेलं आहे अर्धा पातेला, चाळणीला तेल लावून घेतलंय आणि हे रोल ठेवलेले आहे। आता याला स्टीम करून घ्यायचं आहे 15 मिनिट।
15 मिनिट झालेले आहे. मी गॅस बंद केला. आता ह्या अळूवड्या काढून घ्यायच्या आहे आणि थंड करून घ्यायचे आहे. त्याचे पीसेस कट केले होते आणि त्याला शालो फ्राय करून घ्यायचं आहे. कुरकुरीत होईपर्यंत याला फ्राय करून घ्यायचं आहे. तुम्ही याला डीप फ्राय सुद्धा करू शकता. अशा प्रकारे अळूवड्या तयार आहेत. तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.